खरं बोलू इतिहास रचायचा इतिहास वन साइड. सांगायचा उद्देश एवढाच आहे. दादाला आम्ही शब्द दिला होता, दादा येणार ह्या वर्षी काहीतरी नवीन होणार आणि तो शब्द आम्ही पाळलेला आहे दादा. आजचा आणि यंदा सरप्राईज दिलं. No! Agent, no! अरे किती लावले! अरे किती लावले! जे जग निर्माण केलं जातं ते त्याचा इतिहास तुमच्यापासून सुरुवात झालेला आहे. नमस्कार मंडळी, मी योगेश तुमचे तुमचं स्वागत करतो योगी ब्लॉग या चॅनल मध्ये. तर सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची. तर काही आज आहे कोपरीला सराव शिबिर, दहीहंडीचा सराव शिबिर आहे. तर आपला गोविंदा पथक सीपी तलावचा राजा गोविंदा पथक चाललाय तिकडे थर रचायला. बघूया कसं काय असेल, किती काय थर लावायचे. चला भेटूया आपल्या पटांगणात मैदानात, बघू कोण कोण आले आणि काय काय रेडी आहे. चला जाऊया आणि बघूया कोण कोण येते ते. चल बारू येतो. ओके, थँक्यू थँक्यू. हा ठीक आहे, ट्राय करू. चल, तुझा आशीर्वाद. अरे बोल ना बा. वन साइड मग आज तुफानातले दिवे बघू आता आपले प्रशिक्षित काय बोलतात ते. ओके ओके. हा जिद्द नक्की लावणार आहे. हा जिद्द नक्की ठेवणार. ओके ओके, नक्कीच लावून उतरवणार. नक्कीच नक्कीच. तर गाईज पब्लिक येते अजून थोडी थोडी, अर्धी आलेली आहे बेसिक. अरे आला ना भाई दर्शन, येते अजून. फुल येल्लो येल्लो आर्मी, येल्लो आर्मी. काय बोलशील प्रशांत? या वर्षी 9 लावायचे, पण कोच काय बोलेल त्यावर डिपेंड आहे. ओके ओके. कोचचा प्लॅन चेंज झाला हा, 9 ठोकायचे म्हणजे ठोकू. वन साइड. तुफानातले दिवे रे आम्ही, तुफानातले दिवे. काय बोलतो? एक नंबर. कुठली ती शॉर्ट व्हिडिओ? अरे वाव, थँक्यू ना. वाव, थँक्यू. आवडली तुला? आवडली ना. हाय हाय, येतोय येतोय येतोय. तर गाईज आपला प्रशिक्षक आलेला आहे आकाश. विचारू त्याला काय विषय आहे. आकाश, काय विषय मग आज? विषय असा बघायचा तर आता पाऊस थांबलेला आहे. बघूया तिकडे पाऊस नकोय, तिकडे जाऊनच बघू काय विषय. बघू बघू, पावसाने साथ दिली पाहिजे. बघू काहीतरी विषय करू. आपला कार्यकर्ता आलाय सस्सा वनसाई. काय बोलतात? एक नंबर. एक नंबर. आजचा ब्लॉग एक नंबर. शॉर्ट व्हिडिओ आवडली? खूप थँक्यू आवडली. भाई. असेच बनवत राहा. आई आपण ती शॉर्ट व्हिडिओ टाकले आपल्या पथकाची, एक नंबर. सगळ्यांना आवडली ना भाई? ते सगळे करतात तेच चालले. सबस्क्राईब करा. ओके ओके. तर गाईज आले आपली मस्त शून्यातून परत शून्यात. मार्केट जाम. विशाल दादा आलाय मस्त फुल नारळ वगैरे घेऊन. विशाल दादा काय विषय? आता सर्व शिबिर चालू आहे आपण. हा पहिला आता जेव्हा मंदिरात जाणार नारळाला. ओके. म्हणजे कसं आहे गाईज, आता आपण इथे जागेवाल्याला नारळ देऊ, त्यानंतर मंदिरात याच्या हनुमानाच्या आणि गणपती बाप्पाच्या नारळ देऊन आपण पुढचा प्रवास चालू करू. तसंच पाहिजे मला. 4-4चा ग्रुप आता पण उभा होता. एक सिटी मारली गाईज जागेवाल्याला आपण नारळ देतोय आणि वंदन करतोय. हे जागेवाले बाबा, आम्ही श्रीफल सीपी तलावचा राजा गोविंदा पथक या पथकाकडून हा आम्ही श्रीफल तुला मानाचा देत आहे. कारण गेले सतत 2 महिने आमचे बालगोपाल या जागेवरती जे परिश्रम घेत आहेत, जिद्द चिकाटी आणि मेहनत, त्यांचा एक ध्येय आहे. ते ध्येय आज तू पूर्ण करून देशील अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. आणि आमच्या बालगोपालांना आज आम्ही ह्या जागेवरून दुसऱ्या जागेवरती घेऊन जात आहे. तरी ज्या स्थितीत जाणार त्याच परिस्थितीमध्ये ह्या जागेवरती आणून ठेवून. बोल बजरंग बली की जय, जागेवाले बाबा की जय. या कितवा तर 11वा तर.
बघा गाईज आपला स्क्वॅड. गाईज हे आपल्या पथकातले टॉपर आरू, आश्रित, आतू. वन साइड 3 जण. दाद्या कुठे? पुरात आवाज पाहिजे दाद्या. साई बाबा की आगे वाले की गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, बोल बजरंग बली की जय, हाथी घोडा पाल की जय, कन्हैया लाल की, श्रीनिवास गोविंदा रे गोविंदा गोविंदा. गावदेवी माते की जय. चला गाईज फायनल आम्ही आता निघतो सरावाला. चलो गाईज आमचे एक एक टॅलेंट दाखवतो आता. भाई बोल. सिटी टॅलेंट. सिटी टॅलेंट वाजू का? भाई कोयल. भाई तू. खतरनाक टॅलेंट. चलो चलो. अरे मावशी वन साइड. आणि कितव्या थरात? 5व्या थरात. हो सही आहे ना. वन साइड. बघा काही नानी पण थरावर उभी राहणार आहे. वन साइड नानीसाठी टाळ्या रे भाई. गाईज फायनल आम्ही पोहोचलोय कोपरीला मस्त सराव शिबिर मध्ये. वन साइड इथं आपल्याला थर लावायचे दादा. काय मुक्या? बघा लावायचे पण आहेत आणि उतरवायचे पण आहेत. ओके आलो आलो आणि पावसाने आगमन पण केला. वन साइड पावसाने आगमन केलंय. गाईज या हंडीचं नाव आहे निष्ठेची सराव दही हंडी. आयोजक राजेश वायाल पाटील. असा नजारा आहे. असा नजारा आहे एक नंबर. ही हंडी ने असा पटांगण बनवलाय वन साइड. इकडे स्टेज आणि या पटांगणामध्ये आपल्याला थर लावायचे आहेत थोड्या वेळाने. मायकल भाऊ आपला रडतोय कारण की कसं आहे तो आजारी आणि थरात नाही येतो त्याच्यामुळे त्याला तो थोडा भाऊक झालाय. असो काही नाही पण आपला एक्का आहे भाई तो वन साइड बेसमध्ये एक्का आहे मायकल भाई. डोंट वरी मायकल भाई. डोंट वरी रोने का नाही मायकल भाई. वन साइड. तर गाईज त्याचप्रमाणे आपल्या सिपी तलावचा महिला गोविंदा पथक पण आला आणि महिला गोविंदाची टॉपर रिद्धी. वन साइड. किती थर लावणार आहेत? वन साइड. गर्दी आहे बाय. गर्दी आहे तभी तो सर्दी आहे. चलो तर गाईज सराव शिबिर तिकडे चालू आहे वन साइड आणि इकडे आपली जरा प्लॅनिंग प्लॉटिंग चालू आहे. मग त्यानंतर आपण थर लावायला घेऊ. ठीक आहे प्रज्वलला पॅकिंग तुझी समोरून. सिपी तलावचा राजा महिला गोविंदा पथक या ठिकाणी सज्ज आहेत आपले थर रचण्यासाठी. चला सिपी तलावचा राजा महिला गोविंदा पथक आपल्या समोर या ठिकाणी आपले थर रचण्यासाठी सज्ज आहेत आणि सुंदर लयबद्ध पद्धतीने आपले थर या ठिकाणी रचत आहेत. राजे प्रतिष्ठान महिला
गोविंदा पथक रेडी आहे का? राजे प्रतिष्ठान महिला गोविंदा पथक. अडाक. क्या बात है. सुंदर अशी सलामी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सही आहे. चला महिला गोविंदा पथकासाठी जर एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है. पिक्चर बाकी आहे का? पिक्चर बाकी आहे. तर गाईस आता आपण थर रचणार आहे. बघूया काय विषय होतोय तो हाडवाला. चला. गाईज आपल्या शिडीची पोरं वन साईड शिड्या लागल्यात. 1 नंबर 2 नंबर तिकडे 3 4 5 पाचीच्या 5 शिड्या लागल्यात. सेकंड थर आता उभा होतोय. गाईज खरं बोलू इतिहास रचायचा. इतिहास वन साईड टाका. त्यासाठी थोडं या सीपी तलाव गोविंदा पथकाच्या या गोविंदा पथकाला थोडस मदत करावी. दुसऱ्या गोविंदा पथकाने थोडं पुढे यावे. खरंच बाई मला वत्री भरली सिरियसली. टाइम झाला पाहिजे. जो उंच मानवी मनोरे पाहण्यासाठी आपण या ठिकाणी सज्ज आहोत. सीपी तलावाचा राजा पुरुष गोविंद पथक सोबतच सही आहे. 2 मिनिटं भाई. वन साइड नाव सक्सेस. नाव अरे गणपती बाप्पा.
त्यांना पण टायमाचं बंधन आहे, थोडा विचार करा. बरेच गोविंदा पथकला अजून बरेच गोविंदा पथक थांबलेत. 9 तर लावले म्हणजे झालं नाही. त्यांचा कार्यक्रम पार पडणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, मी लक्षात घ्या. सांगायचं उद्देश एवढाच आहे, दादाला आम्ही शब्द दिला होता, दादा येणार, ह्या वर्षी काहीतरी नवीन होणार आणि तो शब्द आम्ही पाळलेला आहे दादा. आजचा आणि यंदा सरप्राईज दिलं. काउंट होणार, काउंट किती बार लावले, काउंट होणार. रेडी आहे, 1 2 3 स्टार्ट. मान आमच्या ठाण्याचा, पहिला मान खोपटचा राजा, दुसरा मान ठाण्याचा राजा आणि तिसरा मान पहिला मान खोपटचा राजा, दुसरा मान ठाण्याचा राजा, तिसरा मान आई थप्पा तर दिला, 9 तर लावले खतरनाक, एकदम सरप्राईज वाले. आता पोरांचा जल्लोष काय असेल माहिती नाही. हा बरोबर. ये क्या हो गया? ये क्या सुन रहा हूँ मैं? अरे क्या बात आहे दादा, आता सगळं हेच ऐकायला भेटणार आहे. ऐका तुम्ही, वहिनी काय बोला. शांतीत क्रांती, शांतीत क्रांती. ओके नाव. अरे पोरं आहे ना, माझा आवाज बसलाय पण पोरं फुल आकाशाने आम्हाला आकाशात नेलं. 9 तर लावून वन साईड. आकाश काय बोलशील मग, काय फिलिंग काय आपल्या? फिलिंग काय नाही दादा, जे करायचं होतं ते करून दाखवलेलं आहे आणि सगळ्यांना एक मोठा धप्पा दिला. जिथं जाऊ तिथं आता नऊ. सिपी तलावचा महिला पथक कसं वाटलं? दादा काय बोलशील, कसं वाटलं? बोलायला शब्द नाही, हा ना, पूर्ण प्लॅन का एवढी खुशी कधीच नव्हती, जेवढी 8 ठरायला नव्हती ना तेवढी आज 9 ठरायला होती. मजा आली एकदम. गाईज आता पोरांनी आपल्याला सरप्राईज दिला 9 थरांचा. आता आपण निर्यात आपण पोरांना सरप्राईज देऊया, मस्त लावू गाई, डीजे डान्स वगैरे फुल एन्जॉय करू. आता कमिटीची जस्ट मीटिंग झाली आणि आपलं ठरले तात्काळ एकदम डीजे लावू. बोल ना गाववाल्यांना कसा वाटला मग 9चा धप्पा आणि मग यांना पण आपण सरप्राईज देऊ. पोरांना फुल पोरांना फुल जल्लोष. आता काही कमिटीची जागर मीटिंग झाली आणि ठरले की एरियामध्ये डीजे लावायचं आहे.
वन साईड एवढ्या दिवसाचे अश्रू आज निघालेत बाहेर. मेहनतीचं फळ आज निघाले. आज तर गाईज अशा रीतीने हंडी आपल्याला भेटलेले, हंडीचा मान आपल्याला भेटलाय. जागेवर 9 लावलेत. आता हंडी फोडायची आपल्याला. वन साईड बोला सिपीदलाचा राजाचा. काय बोलशील संजय आणि काय बोलशील? 9 लागले आपले. ते करून दाखवलं पोरांनी. या पोरांच्या जिद्दीला माझा सलाम आहे, अभिमान आहे. होणार नव्हतं त्या पोरांनी करून दाखवलेलं आहे. एवढ्या दिवसाच्या प्रॅक्टिस 2 महिन्याची बरोबर. आमच्या पोरांसाठी यशस्वीरित्या पार पडलेला आहे. आणि ते आकाशने सांगितलं होतं त्या दिवशी तुम्ही नवतर लावणार, त्या दिवशी तीच माझी गुरुदक्षिणा असणार आणि तीच गुरुदक्षिणा आम्ही सही आहे. आणि आकाशसाठी टाळ्या. अरे भावचा जीव घेतोय. भली की जय. आई गुल्लाल वन साइड फिरवले. आई फुल गुल्लाल गुल्लाल. सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. दादा धन्यवाद. पोरं ऐकत नाही बाई, पोरं ऐकत नाही. वन साइड ससा 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 ससा. ससा ससा ससा. पण आपली पोरं तिकडे गेलीत. मस्त आता साऊंड वगैरे लावतायत. वन साइड आपल्या साऊंडच्या तालावर पोरांना नाचू. तर काहीच आपण आता इथे निघालोय आणि एरियामध्ये फुल धिंगाणा. ते पण योगीच्या डीजेवर. अरे कोण र आला योसिपी तलावाला. अरे कोण र आला योसिपी तलावाला. त्याच्या नावात दमायर, त्याच्या नावात दमायर आमच्या सिपी तलावच्या राजाचा. आईज आपण आलो तर ठाण्याचा राजा गोविंदा पथक. कारण की त्यांनी पण आपला सत्कार केला. वन साईड आम्ही तर थांबलो. ठाण्याचा राजा गोविंदा पथक मंडळ वन साईड. अरे ठाण्याच्या राजाचा. अरे सिपी तलावच्या राजाचा. अरे खोपटच्या राजाचा. अरे ईशान कोणाची? ठाण्याच्या राजाची. अरे ठाण्याच्या पोरांची. सही आहे, सही आहे. तर काहीच इथून आम्ही आता निघतोय कारण की आम्हाला जाऊन तिकडे साऊंड लावायचं आहे आणि डीजे वगैरे लावायचं आहे. तोपर्यंत हे आपला पथक इथे थांबलेला आहे. सिपीतलाचा राजा म्हणजे ठाण्याचा राजा आपला मानसन्मान वगैरे करेल आणि मग आम्ही जातो आणि साऊंड वगैरे पटापट लावतो कारण की एरियात आपल्याला जल्लोष करायचं आहे ना. म्हणजे भरपूर मजा करणार आहे, रास मजा करणार आहे. बाबू ताई लावले ना नव्हतार कडक. ते पण बाबू लावले नव्हतार. आई लावले ना नव्हतार. वन साईड भिजलो नाही. पारो पारो लावलेला नव्हतर. तू बोलली नव्हतर लावून या. थँक्यू थँक्यू. तू बोललेलीस. हा कडक लावले, कडक लावले एकदम. हा ना लावले ना बाई. बस काय तुला बोललो पण मी. तुझा आशीर्वाद. चल
15 minutes later. गाईज भर पाऊस पण चालू आहे ना. आपला सेटअप पद्धतशीर लावून झाल्या वन साइड सेटअप लावून वगैरे झाला. धनाधन सेटअप लावला. काय होतं मुख्या वन साइड. हा पोरं आता येत आहेत. पोरं येत आहेत आणि फुल राडा फुल राडा. ओ मिस यू मोद्या. राजेश दा 9 लावले भाई. 9 लावले मोद्या. हॅलो 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 माईकची हॅलो 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 हॅलो. शाबाश आले आपले पोरं आली जवळ आली पोरं वन साइड. हॅलो हॅलो हॅलो. सगळ्यांनी बाईक पहिला एका साईडला लावायचे. बाईक पुन्हा पहिला खाली राहायला पाहिजे. बाईक सगळ्यांनी एका साईडला लावा. ओनली बजा रहा है थोड़ा सिंगिंग ओए
कोण होईल? चल रेडी 2 3 4 5 6 7 8 9 महाराष्ट्रामध्ये सिपी तलावचं नाव रोशन केल्याबद्दल पहिल्यांदा सिपी तलाव वासियांतर्फे आणि शिक्षण शाखेच्या वतीने तुम्हाला सर्वांना हार्दिक अभिनंदन। या ठिकाणी शून्यातून जे जग निर्माण केलं जातं ते त्याचा इतिहास तुमच्यापासून सुरुवात झालेला आहे आणि याच्या पुढे जय जवान सारखं तुमचं नाव या नावारूपाला येऊ ही शिक्षण शाखेच्या वतीने सिपी तलाव वासियांच्या वतीने तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद। आणि त्याचे नाव रोशन करायचे ते आज सत्यात परतवलं। यामध्ये सर्वांची मेहनत त्यांच्या मेहनतीचं फळ आज आपल्याला सर्वांच्या मेहनतीने आणि काका आणि आपले सर्वांचे लाडके प्रशिक्षक आकाश दादा सकपाळ आता आपल्या गोविंदा पथकाला मार्गदर्शन करतील। सिद्धी तलावचा राजा गोविंदा पथक शिवसेना शाखा सगळे इकडे उपस्थित माझे मित्र परिवार तसेच सगळे लहान मोठे बंधू यांचा आदर करून एकच शब्द बोलतो, दिलेला शब्द मी सगळ्यांचा पाळलेला आहे की नाही? मी बोललो होतो कालच्या व्हिडिओ मध्येच युट्यूबला आपला आलेला, मी बोललो होतो कडक 9 थर लावणार म्हणजे लावणार, उतरवणार हे पण बोललो होतो, पण मी बोललेलो शब्द पाळला आणि माझं स्वप्न तुम्ही पूर्ण करा। त्याच्यामुळे मी धन्यवाद सगळ्यांचं, धन्यवाद सगळ्यांचं, खूप खूप धन्यवाद। हॅलो हॅलो बोला सिपी तलावच्या राजाचा once more अरे रोहन ऐक ना, सेटअप काढू का? काढू ना बघा ना, चला गाईस पटपट आता सेटअप वगैरे काढून घेऊ। चला गाईस सेटअप काढून घेऊ, फुल गुलाल आणि सेटअप पण भाई माखला पुरा आपला धनाधन काढून घेऊ पुरा पुरा भाई विकला। 9 थराचे पेढे पण आणलेत गाईस, चला खाऊ। बरोबर पेढे वाटूया आता। कॉंग्रॅच्युलेशन 9 थार। सगळ्यांचं सहकार्य असंच राहू दे, जे जिद्दीने येतात। मी आज बोललेलो त्या काल पण व्हिडिओ टाकलेली, मनापासून उभे राहा सगळे, मनापासून उभे होते आज, मनापासून इथून सगळ्यांचं होतं इथून। मनापासून सांग काय फिलिंग आहे 9 थर लावल्या? मनापासून सांगायचं झालं तर सिद्धी तलावचा राजा सगळे समजते माझी सिद्धी तलाव मनापासून आभार करतो। 2 महिने जी मेहनत घेतलेली आणि प्रॅक्टिस घेतलेली मुलांनी शिस्त पद्धतीने त्याचा आज खरेखर होतच नाही एक प्रॅक्टिसचं उदाहरण आज आपण दाखवलं आणि ते एक जिद्द होती मनात आणि स्वप्न होतं ते पूर्ण केलेलं आज 9 थरांचं। थँक्यू सो मच।
आमचा प्रयत्न आता असं झालं, थोडीशी चुकीमुळे आज डिसबॅलन्स झाला. चुकी माझीच असेल, व्हिडिओमध्ये दिसेलच. पण सांगायचं आहे, पुढच्या ठिकाणी कुठे पण जाऊ, नव तर उतरवून दाखवू. आणि आता पुढचा आपला काय प्रवास आहे? कधी काय सराव शिबिर का डायरेक्ट आपण थंडीला? नाही, सराव शिबिर तर आहेच बराच, तुम्हाला समजेलच. तिथे एक मोठा धप्पा भेटेल. हक्काची नवतर कडा वन साइड गेम. मी स्वतःला पण ओळखत नाही, एवढा गुलाल झालाय आणि मी या रस्त्याला पण आता ओळखत नाही, असा विषय झालाय. काय हा ना, लाल केलंय, हा. पूर्ण गोरा लाल करून टाकलाय. ठीक आहे, आंघोळ करा आता, नाही तर असंच झोपाल. गपचूप गपचूप हा भाई, गपचूप 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 गपचूप. चला राऊंड मारायला जाऊ. काही झालं, आम्ही आता वडापाव खायला आणि विषय असा होत होता, तिकडे व्लॉग काढत होतो ना भाई, जेव्हा आपण नवतर लावले बघ, अरे सगळे बोलताय दादा हा डायलॉग घे, हे ते घे, नाही का भाई, सगळे बोलत होते ना, अरे हे बोलायचं आहे ते बोलायचं आहे. आई शपथ, पुरे व्लॉगचे ना भाई लावलेलं माहिती आहे का. अरे मजा आली भया, मजा आली. मागून जाऊन पुढे नंबर लावते मुक्या, एवढी भूक लागले. थोड्या वेळाने बनवायला मुक्या. हा काय ज्या वडापाव खायला भूकले लागले, घरात जेवण संपलं. तुझ्या घरात होतं, खाऊन घ्यायचं. मला आजमा घे. हे तुला रे, तुला गवत गवत सशाला गवत. चीअर्स, नवतारांचा चीअर्स. या सोडा प्यायला. दिलसे 100 किलो गुलाल असा सोडलाय, काय कळलंच नाही. 100 किलो गुलाल संपलाय 5 मिनिटात. त्यातला 20 किलो गुलाल योगीदाच्या टी शर्टावर आहे. केसात पण. तर गाईज आजचा ब्लॉग असा होता, मस्त सरप्राईज मध्ये सीपी तळाचा राजा गोविंदा पथक कडक मध्ये 9 थर लावले आणि सगळ्यांना थप्पा दिला. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टाटा, बाय बाय.